Hello guys, myself Advaita Gurye from Advaita's Teaching World. So in today's video, we are going to see how to make a lunch box for school, office or anything. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर आपण आता आपली एक्झाम्स तर झाल्यात सगळ्यांच्या. तर काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला अपलोड करायला रेसिपीज आणि जास्तीत जास्त 5 to 10 मिनिट्स आपला व्हिडिओ असला पाहिजे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आता माझा हा किचन आहे. तसं तर हा किचन आहे माझा. ते एग्ज आहे तुम्ही जर विचार कराल त्यात काही आहे ते मी दाखवते. हे एग्ज आहे. ओके. तो या साईडला मी लेझर बनवला आहे. असा छोटा आहे. आणि आपला डेलीचा लंच बॉक्स. स्टार्ट करूयात आपण. चला आज आपण करणार आहोत आपण आज करणार आहोत चपाती. चपाती कशी करायची तर ऑलरेडी पीठ मळून ठेवलेलं आहे. तो मला गरज नाही पीठ मळायची. तो मी तुम्हाला दाखवते माझं पीठ मळून झालेलं पीठ. तो एक तासापूर्वी मळून ठेवलेलं मऊ होतं. ते चपात्या होतात त्याच्यामुळे जर तुम्हाला असं नॉर्मल गॅसवर जमत नसेल तर तुम्ही छोटा गॅस पण घेऊ शकता. तर समजा आपल्याला अशा गॅसवर जमत नसेल तर बाजूला अजून गॅस पण घेऊन येतो. सो मी तो गॅस घेणार असा गॅस असतो आपण असाही गॅस वापरू शकतो. तर आता मी ह्याच्यावर दाखवलं म्हणजे तुम्हाला मी दिसतील थोडं. आपण पॅन घेणार आहोत ऑफकोर्स. पॅन घेतलं हे बघा आणि मग गिफ्ट आपण असं पण थोडंसं हेल्दी पण द्यायचं असतं नाश्त्यात आणि थोडंसं तुला माउथला टेस्ट येईल असंही द्यायचं असतं. आपल्याला लागण्यासाठी आणि ते हे करण्यासाठी हे लागण्यासाठी ते पोळ्या हे केलेलं आहे. तर आता मोठा पोळपाट वापरणार आहे ते. भाजीची रेसिपी दाखवणार आहे. सगळ्यात तेल लागणार आहे तेलही ऑफकोर्स. चला आपण आता बघूया मी एक पोळपाट आहे, एक लाटण आहे, एक गॅस आणि तवा आहे, डो आहे पीठ म्हणजे तेल आहे, चपाती असं करायला ते आहे. एवढं लावणार आहे त्याला. चला आपण पहिला हे करूया. चला आपण सुरुवात करू त्याच्या पोळ्या. तर शक्यतो तुम्ही छोट्याच ठेवा. छोट्या म्हणजे 2 देता येतात छोट्या बनवल्या तर. म्हणजे ते किती पीठ होतं. आणि जर तुम्ही छोटी तर 2 पिठांइतकं नाही. म्हणजे मी 3 इतक्या पिठाचं केलंय. आणि ते 3च कारण की मी घरी एक खाते आणि 1-2 ऑफिसला नेते. आपल्याला नीट असं भिजवायचं आहे. तर ह्याला असं दाबायचं. तर जर पोळपाटवर जमत नसेल तर तुम्ही खाली लादीवरही करू शकता. पण मेक शुअर तुमची लादी क्लीन असेल. तर पण मी हळूहळू काढते. हळूहळू करा नाहीतर पूर्ण फाटून जाईल पोळी आपली. आपल्याला अशी पोळी काढायची आहे. बघा आपण सेम काढायची आहे आपली पोळी. कारण की नाहीतर ती फाटेल आणि थोडं थोडं दाटून झाल्यावर ती काढायची असते पोळी.
तर ते पूर्ण हे होऊन जाते, पूर्ण फाटून जाते आणि जास्त पातळ नाही करायची पोळी, अशी गोल आकार पाहिजे पोळी आपल्याला. तुम्ही वेगवेगळे आकारही देऊ शकता. मला द्यायचे हे बघा, माझी पोळी झाली आहे, दिसत आहे तुम्हाला. तुम्ही तव्यावर ठेवूया, पण त्याच्या आधी आपल्याला तव्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे. ते टाकलं मी आपल्याला ती पोळी टाक. आता याला 2 मिनिटं असं हे राहू दे, तोपर्यंत दुसरी पोळी बनवू. छोट्या छोट्या पोळ्या लागल्या तरी चालेल. मी छोटे छोटे ऑफिस बनवते, कारण की दीड चपाती खाऊ शकते जास्तीत जास्त. तर छोट्या छोट्या पोळ्या दीडच होतात. ओके. आणि मी खूप मेहनत घेतली हा व्हिडिओ बनवायला. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मला मला असं जेवण बनवायला खूप आवडतं. फक्त ते आपण आपलं बेसिक्स म्हणजे करायचं. आता मी लवकरच माझ्या रूमची टूर पण करणार आहे, रूम टूर व्हिडिओ. पण आता या व्हिडिओच्या नंतर अपलोड होईल तो व्हिडिओ, पण थोडा वेळ लागेल, म्हणजे 2-3 तास वगैरे. जर आज बनलं तर आज, नाहीतर थोडं उद्या किंवा परवा वगैरे त्यानुसार. म्हणजे मी आज तर आजच नाही जमणार मला, जमलं तर मी करेन, कारण की जास्त काही काम पण नाही आहे मला. हे बघा, म्हणजे ही गोल नाही झाली आहे, पण ठीक. तर हे नाही, आपल्याला गोल नाही बनवली तर आपल्याला बनणार पोळी नाही नाव तिचं. तर आपण ह्याची फ्रँकीही बनवू शकतो. हे बघा, मी अशी दाखवली तुम्हाला फ्रँकी. फ्रँकी जर अशी बनवायची तेही दाखवली मी मला. आणि गणपतीला येणार म्हणजे ती करपणार नाही. वाव, का मस्त वास येतोय या पोळीचा. तर आपण ना फ्रँकीला अशी दाबायची असते आपण मधून. आणि यात भाज्याही टाकणार आहे नंतर, म्हणजे मी त्यात यात हे पण टाकणार आहे. आणि यात पनीर टिक्काची भाजी, अजून काय काय टाकू शकतो आपण. असं छान छान दिसतेच आपली ही फ्रँकी. मला फ्रँकी आवडत पण त्याला नॉर्मल चपाती होऊ शकतं. हे टेस्टी पण आणि पौष्टिक पण. तर चला, आपली एक पोळी झाली. एक पाण्याची आपण काढूया त्याचं. त्याला आपण ते पोळी काढूया आपण. ठीक आहे. चला आपण पोळीला काढूया. वाव, तर खमंग झाली आहे. हे आपण म्हणजे असं हे ठेवायचं आणि ह्याच्या आधी काय टाकलं मी तेल Netflix ह्याच्या वर टाकणार आहे मी, आणि थोडंसं टाकलं. आधी टाकलं असतं तर ते थोडंसं करपलं असतं जास्त, म्हणून नाही करते तसं. आता मी हे तुम्ही आता पोटॅटो बाईट्स पण करू शकता, पण मी जे पोटॅटो बाईट्स नाही करणार आहे. आपण ह्याचा पिझ्झाही करू शकतो. तर चला पिझ्झा, म्हणजे पोळ्यातून खूप खूप छान छान असे रेसिपीज होतात. सांगून ठेवते तुम्हाला. म्हणजे जर आपल्याला पोळी आवडत नसेल एखाद्याला, तर त्याला असं काय काय करून द्यायचं पोळीचं, छान छान लागतं. म्हणजे अशा पोळ्या उरल्या असतील आपल्या, म्हणजे सकाळच्या किंवा रात्रीच्या पोळ्या उरल्या असतील, तर त्यांनी आपण पिझ्झा किंवा आपण फ्रँकी असं करू शकतो, त्यांना नक्कीच करू शकता. आणि तुम्हाला एक हॅकसाठी मी सांगते. आयबीएन पियू शोचा मास्टर शेफ म्हणून हा व्हिडिओ बघा, तिथून तुम्हाला समजेल कसं सगळं हे चपातीचं काय काय बनवू शकतो ते तुम्हाला सांगेल. समजेल टाको वगैरे. तर मी हे कसं करणार, पिझ्झा नाही करणार आहे. तुम्ही त्याला मी हे बघा, असं नाही अर्ध याला असं फोल्ड करायचं आपल्याला, अर्ध अर्ध. ओके, तर आपल्याला काढायचे. वाव, खूप छान लागतं हे पण. आणि हे आपण ह्याच्यावर पण ह्याच्यासोबत ह्याला पण चीज टाकायचं असतं ह्याच्या आत.
टेस्टी असतं हे आणि हेल्दी असतं. सगळं पोटॅटो बाईट शिजलं आहे. हो शिजलं आहे. पोटॅटो बाईट वाव. असं पाहिजे आपल्याला म्हणजे असं काहीतरी वेगवेगळं असं आपल्याला असं टेस्टी टेस्टी डिशेस आणि हेल्दी पण असतात. काही टेस्टी डिशेस हेल्दी पण असतातच. असं नाही की सगळ्याच टेस्टी डिशेस नॉन हेल्दी असतात. सेम गोज विथ दिस आपण ह्याच्यावर तेल टाकायचं आहे एकदा आणि मग त्यात आपण 2-3 मिनिटांनी वरती शिजल्यावर आणि टाइम जाईल. तर आता हे झाले आता 2-3 मिनिटं झाले आहेत. वाव ते क्रिस्पी झाले सगळे आता मी त्याला काय करते अशी जादू मध्ये आपले तिन्ही डिशेस झाले आहेत सगळ्यांच्या यांना आपण साईडला ठेवूया. तर आपण करणार आहोत भाजी. हे जी भाजी पण बनवणार आहे ती सोबत छान लागतेच लागते. तर त्याला पण तसं काय काय लागतं ते आपण घेऊया. बघा चला आता करूया. हे हे मी ऑलरेडी असतं ऍक्च्युली बरोबर हे असतं ऑलरेडी बनवलेलं. त्याचाच वापर करून मी याला वापरणार आहे. चला आपण करूया. ह्याला काही मोठी अशी रेसिपी नाहीये. आपल्याला काहीच लागत नाही ह्याच्यासाठी जास्त म्हणजे ते सेम लाईक रोटी फक्त आपल्याला फक्त थोडंसं चेंजेस एक्सचेंज होत आहे. चला बघूया. ओके सो तुम्हाला दिसत असेल. सो ह्यात आपण तेल टाकायचं. फक्त तेल टाकायचं कारण की ही आपली ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे मी ऑलरेडी बनवलेली आहे. असे 2-3 चम्मच तेल टाकायचे टेबलस्पून तेल. ही भाजी जी असते ती फ्रीजमध्ये राहू शकते. यात मी सगळे कॅप्सिकम्स वगैरे सगळं टाकून ठेवलं ऑलरेडी. ती कधीही गरम केली तरी टेस्टीच लागते तेलात. आणि आपल्या माणसांमध्ये किती आपण खातो ते जितके माणसं तितकं आपण गरम करू शकतो. अगदी खूप छान लागते मी तुम्हाला सांगते खरंच गाईस खूप टेस्टी लागते. खूप टेस्टी लागते असं असं कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडतं असं कॉम्बिनेशन मला वाटत असेल की मी प्रँक वगैरे करते पण नाही ही खूप जास्त लागते शकतो. हे कसं करायचं त्याची रेसिपी तुम्हाला लवकर टाकेल. सो आपली आता ह्याला 2-3 मिनिटं शिजून द्यायचं आपल्याला. 2 ते 3 मिनिटं आपण शिजू द्यायचं त्याला. तर मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटांनी भेटते. 5-10 मिनिटं आपण ह्याला शिजू द्यायचं. ठीक आहे. आपलं झालं आहे. 5-10 मिनिटं झाली आहे. वास इतका छान येतोय ना गरवत आहे रूम मध्ये. ओके आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप टेस्टी असं वाटतंय मला खाऊच वाटतंय पण नंतर खाईन. सो आजचा मेन्यू मी समोर घेऊन येते तुम्हाला. ठीक आहे. हा चला आता आपण ह्याला डब्यामध्ये भरूया. माझा डब्बा आहे. एका ह्याच्यात मी भाजी भरणार आहे आणि मी एका ह्याच्यात तिन्ही प्रकारच्या पोळ्या ठेवणार आहे. छान असं हे झालंय. आपण आता काहीतरी मिसिंग असं वाटत असेलच तुम्हाला पण थांबा. हे स्पून आहे माझ्या ह्याच्यात आणि मी टिश्यूही ठेवते. ओके
मिसिंग आहे. बरोबर गाईज. Sweet is missing. So चला माझ्याकडे स्वीट्सचा डब्बा ऑलरेडी रेडी आहे. तुम्ही टाकून द्या. ठीक आहे. चला घ्या. डब्बा आणला आहे. तर त्यात आहे oh, sorry. त्यात आहेत बुंदीचे लाडू ऑरेंज कलरचे माहितीये मला. मग या लवकर इथे पुण्याला. मग आपण सगळे खाऊ मिळून. सगळे मिळून खाऊ मग आपण. आता माझा आता आपला डब्बा ऑफिसला जायला आपला डब्बा खूप छान तयार आहे. सो सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. So take care. Bye bye. Love you all. Bye. And don't forget to like, share, and subscribe to my channel. Bye.